समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. नमस्कार सर्वांना, मी करिश्मा जाधव आणि आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात नवनाथ पारायण कसे करावे. भगवान शंकरांच्या सेवेसाठी श्रावण महिना हा अत्याधिक सर्वाधिक शुभ काळ मानला जातो. त्याचबरोबर नवनाथ ग्रंथाचे पारायण ही सेवा या काळात अत्यंत फलदायी मानली जाते. गुरुचरित्र असो किंवा नवनाथ पारायण असो, ही सेवा ज्यांच्या नशिबात असते त्यांच्याकडून दत्त महाराज किंवा नवनाथ महाराज हे करून घेत असतात. तुम्हाला देखील हे पारायण करावे असे वाटत असेल तर कोणतीही शंका मनात न आणता पारायणाला सुरुवात करा. पारायण काळात खूप साऱ्या अडचणी येतील, पण इच्छाशक्ती मजबूत ठेवा. नक्कीच नवनाथ महाराज आपल्याकडून ही सेवा पूर्ण करून घेतील. आपल्या जीवनात जर कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, जसे की विवाह बाधा, संतती समस्या, नोकरीविषयक समस्या असतील, आरोग्यविषयक समस्या असतील किंवा बाहेरील बाधा असेल, कोणत्याही प्रकारच्या समस्यांचे निवारण या सेवेने दूर होईल व पारायण काळात चांगले अनुभव येतील. स्त्रिया देखील नवनाथ पारायण करू शकतात. पारायण करताना कोणते नियम पाळायचे? पहिला व महत्त्वाचा नियम असा की ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन करायचे आहे. आपल्याला मांसाहार करू नये व घरात देखील मांसाहार आणू नये. कांदा लसूण युक्त तामसिक आहार या वेळेत वर्ज्य करायचा आहे. म्हणजेच जेवणात कांदा लसूण वापरायचा नाही. बाकी तुम्ही काहीही खाऊ शकता. परान्न वर्ज्य आहे. पारायण काळात रात्री झोपताना गादीवर न झोपता चटई किंवा घोंगडीवर झोपायचे. पारायण काळात जर महिलांना मासिक धर्म आला तर पारायण मध्ये न सोडता ते घरातील कोणीही करू शकतं. म्हणजे पारायण मध्ये न सोडता पूर्ण करायचे आहे, हे लक्षात घ्या. पारायण काळात उपवास करण्याची गरज नाही. या काळात घरात स्वच्छता ठेवायची. गौमूत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा. कोणाशीही भांडण किंवा तंटा करायचा नाही. खोटे बोलायचे नाही किंवा कोणाला अपशब्दही बोलायचे नाहीत. ग्रंथाचे पावित्र्य राखायचे. आपल्याला पठण झाल्यानंतर पोथी व्यवस्थित वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायची. पोथी हातात घेऊन वाचायची नाही. आसनावर पोथी ठेवूनच त्याचे पठण करायचे आहे. पारायण काळात गाईला व कुत्र्यांना घास अवश्य घालायचा आहे. या काळात आपल्या दारात कोणीही याचक आल्यास त्याला अन्नदान करून तृप्त करावे. कारण नवनाथ महाराज किंवा दत्त महाराज बऱ्याच वेळा भक्तांची अशा प्रकारे परीक्षा बघत असतात व ते कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असतात. पूजा मांडणी समोर स्वतःला एक आसन घ्यायचं व एक आणखी आसन घ्यायचं, ते नवनाथ महाराजांसाठी ठेवायचंय. पारायण काळात नवनाथ महाराज त्या आसनावर बसून पारायण ऐकत असतात. हे आपल्या श्रद्धेचा भाग आहे. आसनाची मांडणी करताना त्याचे तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पारायण हे संकल्प करूनच करायचे आहे. संकल्पामध्ये आपली इच्छा जी असेल ती नाथ महाराजांना सांगायची व ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे त्यांना सांगायचं. पारायण काळात जास्तीत जास्त वेळा ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचे आपल्याला पठण करायचे. नवनाथ पारायण आपण 2 ते 3 पद्धतीने करू शकतो. आपण 9 दिवसीय पद्धत पाहणार आहोत. पहिल्या दिवशी आपल्याला 6 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 5 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 5 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी 5 अध्याय वाचायचे आहेत. 5व्या दिवशी 5 अध्याय वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 5 अध्याय वाचायचे आहेत. 7व्या दिवशी 4 अध्याय वाचायचे आहेत. 8व्या दिवशी 3 अध्याय वाचायचे आहेत. 9व्या दिवशी 2 अध्याय वाचायचे आहेत. अशा प्रकारे पठण करायचे आहे. 9व्या दिवशी पारायणाची सांगता करू शकतो, पण शक्य झाले नाही तर दुसऱ्या दिवशीही पारायणाची सांगता करता येते आपल्याला. श्रावण महिन्यात कुठल्या ना कुठल्या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करू शकतो. कोणत्याही दिवशी करू शकतो. सोमवार किंवा गुरुवार हे दिवस उत्तम आहेत. सकाळी लवकर उठून स्नान करायचं व त्यानंतर घरातील देवपूजा आवरून घ्यायची. संपूर्ण घरात गौमूत्राचा शिंपडाव करायचा. त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडणी करायची ती जागा स्वच्छ करून घ्यायची. पूजेसाठी आपल्याला चौरंग आणि एक पाट लागणार आहे. चौरंगावर फोटो व पूजेची मांडणी करून घ्यावी व पाटावर पोथीची स्थापना करून घ्यावी. त्यानंतर कलशाची मांडणी करायची. एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचंय. त्याच्यामध्ये एक नाणं, हळद, कुंकू, एक सुपारी व एक फूल घ्यायचं आहे. कलशावर 5 विड्याची पानं ठेवायची आहेत आपल्याला व त्यानंतर कलशावर नारळ ठेवायचा आहे. नारळावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कलशावरती कुंकवाने खालून वर अशा 5 उभ्या रेषा काढायच्या आहेत. चौरंगावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर हा कलश ठेवायचा. त्यानंतर नवनाथ महाराजांची स्थापना करायची. नाथ महाराजांचा फोटो चौरंगावर ठेवायचा.
त्याची गंध अक्षतांनी पूजा करून घ्यायची. नाथांना भस्म अतिप्रिय आहे म्हणून त्यांना भस्म देखील लावायचे आहे. त्यानंतर पोथीचे पूजन करून घ्यायचे. त्यानंतर अखंड दिवा लावून घ्यायचा. दिवा हा तुपाचा असेल तर अतिउत्तम. दिवा पारायण काळात विझणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. चुकून दिवा विझला तर तो कोणतीही मनात शंका न ठेवता पुन्हा प्रज्वलित करायचा. त्यानंतर संकल्प सोडायचा व त्यानंतर अध्यायाचे वाचन सुरू करायचे. वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नाथ महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. दोन्ही वेळेला आपण जे घरात काही बनवणार त्याचाच पारायण काळात नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. अध्यायाचे वाचन दुपारी 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला करायचे नाही, कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, हे लक्षात असू द्यायचं. शक्य असल्यास आपण जे पारायण करणार आहोत ते ब्रह्ममुहूर्तावर करणे योग्य ठरेल, कारण ब्रह्ममुहूर्त हा फार उत्तम वेळ मानला जातो. पारायणाच्या शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.